काय दिला आदेश दिला तर संकल्पना केली. आता दुसऱ्या विद्यार्थ्याला आपण बोलू. इकडे दादा लवकर ये लवकर. तुला काय व्हायचं सांगितलं तू? इंजिनियर व्हायचं. व्हेरी गुड. पण इंजिनियर आता मी जसा वक्ता आहे, प्राध्यापकाचा वक्ता पण आहे मी, संशोधक पण आहे, तसं तुला पण मी सांगतो तुला अभिनेता व्हायचंय. काय व्हायचंय? अभिनेता, नट. तू अशी कल्पना करायची आता तू नट झालेला आहे, तो अभिनेता झालेला आहे, तुझ्यावरती एक पिक्चर मी काढतोय आणि आता पिक्चरचं शूटिंग चालू आहे आणि त्या पिक्चर मध्ये एका नटी बरोबर तू डान्स करतोय. डान्स करून दाखव. डान्स करून दाखव. करणार आहे डान्स. ज्या वेळेला हा विद्यार्थी बोलू शकत नव्हता तेव्हा तो काय सांगणार? अरे बोल रे, बोल रे, अरे बोल की. आणि त्याला बोलायला म्हणतो. जेव्हा याला म्हटलं अरे भाषण करून दाखवलं त्याचं वर्तन काय घडलं? वर्तन काय घडलं? लज्जा, भीती, चिंता, निराशा. आणि जर याला सांगितलं असेल तुला डान्स करावंच लागेल, उडी मारून पळून गेला असता. पलायन. हे फक्त त्यांच्या बाबतीत घडतंय असं नाही, हे प्रत्येकाच्या बाबतीत घडतंय. तुमचं जे ध्येय साध्य करायचं ना, त्या ध्येयापासून बरेचसे लोक त्याच्यापासून विचलित होतात. त्याचं कारण ते मनात बोलतात काहीतरी वाक्य, त्याला म्हणतात स्वगत बोललेली वाक्य. हे दोघे जण आता स्वगत काय बोलले असतील बरं? हा काय बोलला? त्याला भाषण का नाही आलं? का घाबरला तो? का पळून गेला? वर्तन का घडलं? तो काहीतरी मला बोलला, काहीतरी बोलला तो मला ना. काय बोलला? आजीबाई सांगतात बरं का, आजीबाई फार ऍक्टिव्ह आहेत. काय बोलला? मनात काय बोलला बरं त्याला?